क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. कसे आहात तुम्ही? मस्त ना. तर सकाळी आम्ही लवकर उठलो, पटकन आवरलं, नाश्ता वगैरे केला आणि जास्त ऊन होण्याच्या अगोदर घराच्या बाहेर पडलो. आणि तर आता आपण आलेलो आहोत आपल्या ठिकाणी. तर ते काय आहे ते मी तुम्हाला आत्ताच नाही सांगणार. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण बघून खूप आनंद होईल. आणि आम्ही तर खूप खुश आहोत. फायनली मी माहेरी आलेले आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती की यायचं. तर आज तो योग जुळून आलेला आहे. आणि तुम्ही आता बघू शकता. आता ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना थोडीफार आयडिया आली असेल की आम्ही कुठं आलेलो आहोत. ही माझी मम्मी, माझ्या 2 मुली, माझी बहीण, माझा भाऊ, पप्पा, आम्ही सगळेच आलेलो. तरी पण घरापासून यायला इकडं आम्हाला 2 तास तरी लागले, 2-2.5 तास लागले. आणि तोपर्यंत ऊन खूप झालेलं. मुलींच्या डोक्यावर आम्ही रुमाल दिले होते, कारण वाटलं नव्हतं एवढा उशीर लागेल म्हणून. पण ठीक आहे, चालायचं. एखाद्या दिवशी चालतं, एवढं काय नाही त्यात. आणि तुम्ही आता बघा, आपण आपल्या लोकेशनच्या जवळ आलेलो आहोत. आणि बघा आता तुम्ही, मी आले नाही, मी पहिल्यांदा किती छान ना, मस्त. तर आपण आलेलो आहोत बोरिवलीला ग्लोबल विपश्यना पॅगोडाला. खूप दिवसापासून इच्छा होती पॅगोडाला यायची. तर आज तो योग जुळून आला आणि आलोय आम्ही. आणि हा माझा भाऊ आहे. तुम्हाला सांगत होता की ताई पूर्ण पितळाचं बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही, किती मस्त ना. हालणारच नाही बघायला. विशाल असं बुद्धांचं आपल्या बुद्ध विहार आहे हे बोरिवलीमध्ये. तुम्ही जर कधी आलात ना तर आपण तुम्ही नक्की या. फोटो काढूया. हे बघूनच एवढं मनाला समाधान भेटत होतं ना. म्हणजे मी तुम्हाला शब्दामध्ये एकच नंबर यार. एवढं ते सुंदर बांधलेला तो पॅगोडा, त्याच्यावर हे केलेलं छान असं डिझाईन, एकदम कोरीव असं सुंदर असं नक्षीकाम. या मूर्ती बाजूला, हे बाहेरचं वातावरण सगळं, म्हणजे माझ्याकडे शब्दच नव्हते बोलायला. ते बघूनच असं आहे ना, भारावून गेल्यासारखं झालेलं. ते म्हणतो ना आपण, स्वर्ग म्हणजे काय असतो. तुम्हाला इथं आल्यानंतर नक्कीच कळेल की स्वर्ग म्हणजे हाच असतो. इथं आल्यानंतर आपल्या मनाला जो आनंद, जे समाधान भेटतं ना, ते तुम्हाला कुठंच नाही भेटणार. तर आता आम्ही आलोय. तर या ठिकाणी तुम्हाला थोडा आधी चेकिंग केलं जातं, बॅग वगैरे चेक केल्या जातात तुमच्या, आणि ते केलंच पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि या साईडला आता तुम्ही बघता, इथं शॉपिंगसाठी पण त्यांनी केलेला आहे हा पॉईंट. तो पण मी तुम्हाला नंतर दाखवेल तिथं, कारण शूट करणं अलाउड नव्हतं. पण मी थोडंच केलं होतं, कारण आपल्याला कुठले पण नियम असे मोडायचे नाही आहेत. नियमानुसारच चालायचं. आणि तुम्ही आता बघू शकता, या 2 मूर्ती आहेत, त्यांच्या खांद्यावर पण हे दिलेलं आहे बघा. वाजवायचंच आहे. आता याचं नाव मला माहिती नाही आहे. किती सुंदर आहे बघा. फक्त तुम्ही बघा. मला जेवढं जमल तेवढं मी शूट करता येईल तेवढं केलेलं आहे, कारण ऊन एवढं होतं ना, भरपूर म्हणजे भरपूर ऊन होतं. एकतर उन्हाळ्याचे दिवस होते. आता स्क्रीनवरती काय व्यवस्थित दिसत नव्हतं, तरी मी पूर्ण प्रयत्न केला आहे तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवण्याचा. हे बघा, बघू शकता तुम्ही. इथं पण 2 मूर्ती आहेत. इथं पण त्यांच्या खांद्यावर ही मोठी घंटा लावलेली आहे. तिला वाजवण्यासाठी पाठीमागं एक लाकूड ठेवलेलं आहे त्यांनी. ती पण मी वाजवली होती जाऊन. मोबाईलमध्ये काय नाही बघा, गुंजेवाणी धरमती धरतीवर आकाश. थांब, मी ब्राईटनेस वाढवते, तू कर. किती मस्त ना. बरोबर व्हिडिओ काढ. मी तुम्ही नक्की या आपल्या ग्लोबल विपश्यना पॅगोडाला. नक्की या.
तुम्हाला पण खूप बरं वाटेल, खूप समाधान, शांती मिळेल इथं. आणि माझा भाऊ मला बोलत होता की ताई जोरात जोरात वडते लाकूड, ती घंटा हल्ली वाजव पाहिजे. जोरात, पण ते जास्त खेचलं जात नाही, ते तिथल्या तिथंच ते खेचलं जातं. मी भरपूर प्रयत्न केले पण ते नाही, जेवढं ओढायचं तेवढं ओढलं वाजवण्यात जातं. वर्षात. आणि इथं माझं चाललेलं आहे निरीक्षण. शास्त्रज्ञांचं कसं निरीक्षण चालू असतं तसं माझं चालू आहे निरीक्षण. अरे ढकल वर्षात ते घंटा बघायचं. वड. आणि फायनली अजून एकदा मी वाजवलेलं आहे बघा. त्याच्यानंतर वाजवल्यानंतर जो आवाज येतो ना, आणि एकदा आणि एवढा एकदा छान आवाज असतो ना त्या घंट्याचा, एकदम भारी. आणि बघू शकता या मूर्ती पण बेलचं घे. एवढं छान त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण ना हे आली पाहिजे कोरीव. ते. हे थोडं बघता पाठी. बघताच आम्हाला खाली खूप उशीर झाला. बघू शकता तुम्ही, खूप उशीर झाला. आता इथं माझ्या भावाने पण गेला होता वाजवायला घंटी आणि गेलेला आहे तो. त्याला पण नाही जमलं जास्त, आला तो परत. आणि चला, तुम्हाला कसं वाटलं हे सगळं बघून, एन्जॉय आपला करण्यासाठी पॅगोडा नाही. बघून कसा वाटला, हे बुद्धांचं आपलं विशाल बुद्ध विहार बघून कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला चला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा. तर आता फायनली आपण चाललो आहे आपल्या विहारामध्ये. विशाखा काढ तुम्ही बघू शकता ऊन किती आहे. एवढं ऊन होतं ना, आपल्याला डोळे असे नीट बघता सुद्धा येत नव्हतं, एवढं ऊन भयंकर. आणि मुंबईला तर खूप गरम होतं बाबा. आणि आता चाललोय आपण बघा. बघा किती छान ना, किती मस्त. आम्हाला असं वाटत होतं की खरंच इथून जाऊच नाही, पण 5ला बरोबर ते बंद करतात. आतमध्ये तुम्हाला अलाउड नसतं 5च्या नंतर. बाहेरून तुम्ही फिरू शकता पण आतमध्ये 5च्या अगोदरच तुम्हाला जायला परमिशन असतं. बघा किती छान आहे ना पॅगोडा. बघा पूर्ण पितळाचा आहे हा, पूर्ण पितळाचा आहे. ही सुंदर अशी छोटी छोटी झाडं. तिकडं बाजू पलीकडं काम चालू आहे. आणि इथं हे आपलं धम्मचक्र. ह्याच्यामध्ये पण त्यांनी आहे ना हे लावलेलं आहे, काय म्हणते त्याला, टेप लावलेलं आहे. त्याच्यामध्ये पण बुद्धम शरणम हे कंटिन्यू चालू असतं. आणि ते चक्र पण बघा किती मस्त फिरते, कंटिन्यू फिरत राहतं हे. मला इथे व्हिडिओ काढायचे होते पण ते पॉसिबल नव्हतं, कारण खूप लांबून लोक येते तिथं पॅगोडाला आपल्या बघायला. त्याच्यामुळं ते नाही शक्य झालं. पण फोटो आम्ही काढले, फोटो भरपूर काढले. मला असं झालेलं मी किती शूट करू आणि किती नाही, पण मला जेवढं जमलं तेवढं मी नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की आपल्या बोरिवलीच्या बुद्ध विशाल विहाराला भेट नक्की द्या ह्या पॅगोडाला. तुम्हाला पण एवढं छान वाटेल इकडं, खूप मस्त. हे बघा खूप माणसं येतात बाहेरून. विदेशी लोक पण येतात बघायला, बघू शकता. इथं पण ह्या मूर्ती होत्या भरपूर साऱ्या. आणि हा आपला पॅगोडा. आणि हे आपल्या बुद्धांचे मस्त असे विचार आहेत जे त्यांनी तिथं कोरलेले आहेत बघा दगडांमध्ये.
बघू शकता. इथं पण आहेत बघा. बघा नाही काम किती छान केलेलं आहे. त्याचं फिनिशिंग, त्याचं डिझाईन. आणि हे आहेत आपले जलदेवता. पाण्याच्या समोर आहेत या मूर्ती. त्यांना जलदेवता असं नाव दिलेलं आहे. 3 मूर्ती आहेत या, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे आपलं विपश्यना केंद्र. इथं जगभरातून 8 ते 10 हजार लोक एक साथ विपश्यनाला येऊ शकतात. 10 दिवसाचा कोर्स असतो आपला मेडिटेशनसाठी. किती छान आहे ना. आम्हाला हे सगळं बघता बघता 5 वाजले होते आणि बंद व्हायचा पण टाईम झालेला. हे बघा, हे आपल्या बुद्धांचे अनमोल विचार आहेत. आणि इथं आतमध्ये आपल्याला 10 मिनटासाठी आतमध्ये पाठवते. 10 मिनटं आपण मौनला बसायचं. कुठलेही डोक्यात विचार आणायचे नाही, काय नाही. शांत चित्ताने बसायचं. तिथं पण फोन अलाउड नव्हता. फोन स्विच ऑफ करून आपल्याला पाठवते त्या आतमध्ये. तिथं जर मला शूट करता आलं असतं ना, तर तिथं पण मी नक्की शूट केलं असतं. पण ठीक आहे, नियम ते नियम आपण पाळायचे असतात. आपण काही कुठं गार्डनमध्ये फिरायला नाही आलेलो, आपण आपल्या विहारामध्ये आलेलो आहोत. तर नियम पाळलेच पाहिजेत आपण. बघू शकता, मला जेवढं व्हिडिओमध्ये शूट करता येईल ना तेवढं मी केलं. आणि फायनली आता बंद करायचा टाईम झालेलाच होता. आणि ह्या माझ्या मुली बघा, नुसत्या पळत होत्या इकडून तिकडं इकडून तिकडं. हे बघा, आतमध्ये पण एवढं शांत वातावरण आहे. खूप छान वाटतं आतमध्ये पण. आणि इथं बघा, तुम्हाला 2 हत्ती दिसले का, गुडघ्यावर बसलेले आहेत बघा. तर माझ्या पप्पांनी खूप छान सांगितलं, ज्यावेळी हे हत्ती ज्यावेळी बुद्धांवर हल्ला करण्यासाठी चालले होते ना, आणि ज्यावेळी बुद्ध त्यांच्या समोर आले, त्यावेळी त्या बुद्धांनी त्यांच्यावर फक्त मायेने हात फिरवला. आणि ते बुद्ध हत्ती अक्षरशः त्यांना शरण गेले असं माझे पप्पा सांगत होते. ते ऐकूनच किती छान वाटत होतं. म्हणजे प्राण्यांना पण कसं कळतं बघा. अक्षरशः ते हत्ती आपल्या बुद्धांना शरण गेलेले. आणि ते बरोबर पॅगोडाच्या समोरच ते हत्ती पण बघा गुडघ्यावर बसलेले दाखवलेले. हाय करा, हाय. आणि फायनली आता आम्ही आलो जेवायला. खूप भूक लागली होती म्हणून आता आम्ही जेवायला आलो. भोजनालय आहे बघा. हे मेनू कार्ड आहे. हे पण खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आपण जिना उतरून आलो की लेफ्ट साईडलाच आहे हे. बघू शकता तुम्ही. इथं पण एवढी स्वच्छता आहे ना, एवढी स्वच्छता आहे. स्वच्छ टापटीप एकदम सुंदर सगळं. सेल्फ सर्व्हिस आहे इथं. आपल्याला जे काही घ्यायचं आहे ते बिल करायचं, जायचं आपल्या हाताने घेऊन यायचं आणि मस्त जेवण करायचं. आणि इथलं जेवण पण एवढं छान होतं ना, अजिबात असं मसालेदार नव्हतं किंवा तिखट नव्हतं. व्यवस्थित होतं, एकदम मस्त. आपल्याला सहज डायजेस्ट होईल असं ते जेवण होतं. इथं आम्ही स्पेशल 3 थाळी मागवलेल्या होत्या. मला, माझ्या बहिणीला आणि माझ्या भावाला. आणि माझ्या पप्पांना खायचा होता मेंदूवडा. त्यांनी मेंदूवडा घेतलेला. मम्मीला खायची होती पावभाजी आणि माझ्या मुलींना खायचं होतं नूडल्स. तर आम्ही मुद्दाम असं सेपरेट वेगवेगळ्या डिश घेतल्या होत्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीची चव नाही का आपल्याला घेता येईल म्हणून. तर आता इथं आमचं चाललं डिस्कशन. खूप महत्त्वाचं डिस्कशन चालू आहे इथं. कोण काय घेणार, कोण काय घेणार यावर. आणि
इथं समोर हे किचन आहे त्यांचं. किचन पण एवढं स्वच्छ टापटीपमध्ये आहे ना सगळं. तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल ना तुम्ही नक्की पॅगोडाला या. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. तुम्हाला खरंच खूप छान वाटेल, खूप छान प्रसन्न वाटेल. आणि इथं आपली आता ऑर्डर आलेली आहे. तुम्ही बघू शकता आपले जेवण आलेलं आहे. भावाने तर आणि पप्पांनी तर चालू केलेलं. भूकच लागली होती तेवढी चालायचं. आता माझ्या मम्मीचं चाललंय मुलींना वाटून नूडल्स द्यायचे, नाहीतर मग काय भांडणं होते त्यांची. त्याच्यामुळं सेम दिलेलं त्यांना डिवाईड करून. या तुम्ही पण जेवायला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चाललंय आता इथं आमचं जेवण. बघा माझी मुलगी कशी नूडल्स खाते. फॅमिली टाईम आहे ना खरंच खूप भारी असतो. काय की हे बघ तुम्ही पण असंच एन्जॉय करत जा. मी आता माहेरी आलेले आणि मला बोरिवलीला जायचंच होतं. ही आमची माऊ, तर तो योग खरंच जुळून आला. आम्ही बोरिवलीला हे आमचे बंधू पॅगोडा ते बघितलं. एवढं भारी वाटलं ना आज, खूप भारी वाटलं मला. आणि फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे. आता मुलींना खायची होती माझ्या आईस्क्रीम. इथं आता आम्ही आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि माझं चाललं होतं शूट करायचं. हे बघा ऊन बघा किती आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल 5 वाजले तरी किती ऊन होतं. आणि हे आहे भोजनालय. बघा किती सुंदर टापटीप आहे की नाही. आणि इथं पण त्यांनी मस्त असे चित्र काढलेले बघा. हे ट्री बनवलेलं आहे, त्याला कलिंगड बनवून लावलेले आहे त्यांनी. एवढं छान बनवलं आहे ना, आपल्याला ते म्हणजे आपल्या शब्दामध्ये मांडता पण येत नाही. एवढं भारी आहे इथं. तुम्ही नक्की या. आणि इथं ज्यांनी हा पॅगोडा बांधलेला आहे ते शंकराचार्य आणि इलायची देवी. बघू शकता हे. तिथं मी फोटोशूट केलं होतं माझं, म्हणजे फोटो काढले होते. कारण व्हिडिओच घेतला होता पूर्ण. मग थोडेफार माझ्या भावाने माझे फोटो काढले. आणि आता बघा हे शॉपिंग सेंटर आहे जे मी तुम्हाला बोलले होते. बघू शकता किती सुंदर. इथं शूटिंग करणं अलाउड नव्हतं, पण मी केलं होतं थोडंफार तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा तुम्ही. तर चला मग, तुम्हाला माझा आजचा पॅगोडाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या. पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे आपलं विशाल बुद्ध विहार बोरिवलीचं कसं वाटलं. बाय.